नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. आजचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये कुठलाही आपण चार्ट अनालिसिस नाही करणार आहे. आजचा टॉपिक आहे ज्यावरती मला खूप सारे कमेंट येत होते. त्याच टॉपिकवरती मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे की स्टुडिओ सेटअप. स्टुडिओ सेटअप काय आहे? ट्रेडिंगसाठी कुठकुठल्या गोष्टी मी वापरतोय आणि खूप लोकांचं असं म्हणणं असतं की सर तुमच्या ट्रेडिंगचं सेटअप मध्ये काय काय गोष्टी आहेत त्या आम्हाला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा. आणि खूप साऱ्या लोकांना असा देखील क्वेश्चन असतो की काही गोष्टी आपल्याला पाहिजे जेणेकरून आपण चांगली ट्रेडिंग करू शकतो. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगायचंय की कुठल्याही गोष्टी ज्या ट्रेडिंगसाठी लागतात ते मग ते लॅपटॉप असू, स्क्रीन असू, मोबाईल असू, मल्टिपल स्क्रीन असू, कुठल्याही गोष्टी ह्या सेकंडरी आहेत. प्रायमरी गोष्टी काय माहिती तुम्हाला? प्रायमरी गोष्ट आहे तुमचं नॉलेज. आणि तुम्ही जेव्हा नॉलेज गेन करसाल आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी ट्रेडिंगची जर्नी स्टार्ट होणार आहे ती मग कुठूनही चालू होऊ शकते. तुमच्या छोट्याशा फोनवरून चालू होऊ शकते किंवा छोट्याशा लॅपटॉपवरून चालू होऊ शकते किंवा मोठ्याशा स्क्रीनवरून चालू शकते. डुएल स्क्रीन, ट्रिपल स्क्रीन अशा स्क्रीनवरून देखील चालू शकते. ओके. सो या गोष्टी मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते काय तुमच्याकडे पाहिजेच असं नाहीये. मी हे देखील सांगणार आहे की काय काय गोष्टीनुसार तुम्ही तुमचं ट्रेडिंग जर्नी सुरुवात करू शकता. कुठल्या कुठल्या गोष्टी त्या इम्पॉर्टंट आहेत त्या तुमच्याकडे असायलाच पाहिजे. ह्या देखील गोष्टी मी सांगणार आहे. आता आपण आपल्या स्टुडिओ सेटअप मध्ये आहोत. तिकडे काय काय गोष्टी आहेत जी आपण ट्रेडिंग साठी वापरतोय आणि युट्यूब व्हिडिओ साठी देखील वापरतोय हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर सुरू करूया. ओके. सगळ्यात अगोदर गोष्ट आहे ही चेअर. आता काय होतं की ट्रेडर म्हणलं की खूप वेळ टाइम स्पेंड करायला लागतो. आता तुम्ही जर नवीन असाल, आता सुरुवात केली असेल तर घरातली प्लास्टिकची चेअर, लोखंडी चेअर देखील चालते, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही एका ठराविक लेवलवरती पोहोचता त्यावेळेस एखादी अशी चेअर जी व्यवस्थितरित्या आहे, जे तुम्हाला व्यवस्थित सपोर्ट देऊ शकते, व्यवस्थित बसताना तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे किंवा तुम्ही बसताय त्यावेळेस तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे. कारण की ट्रेडिंग असं आहे की त्याच्यामध्ये खूप गोष्टी इम्पॉर्टंट असतात, सायकोलॉजी. आणि ज्यावेळेस तुमचा कम्फर्ट चांगला असतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमची सायकोलॉजी देखील चांगली ठरते. त्याच्यामुळे इन्व्हेस्ट करा छोट्याशा चेअरवरती. जर खूपच खराब असेल तर नक्की एखाद्या चेअरवरती इन्व्हेस्ट करा. मी कुठल्याही गोष्टीचं प्रमोशन करणार नाही. ही चेअर मी लोकल मार्केटमधनं घेतलेली आहे. साधारण जर बघितली तर थोडीशी हायर लेवलवरती होती ती. ओके. सो एक चेअर मध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यानंतर काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत हे देखील लागणार. ओके. जेव्हा पण ट्रेडिंगला सुरुवात होते किंवा स्टॉक मार्केट शिकण्यासाठी सुरुवात होते, 99% लोकांची सुरुवात ही फोनवरून होते. आता फोनवरून सुरुवात होते का? तर प्रत्येकाकडे मोबाईल इझिली अवेलेबल असतो. ज्या गोष्टी आपल्याला कम्प्युटरमध्ये करता येतात त्यात आपल्याला मोबाईलमध्ये देखील करता येतात. आता त्याच्यावरनं मोबाईलमध्ये सुरुवात करताय तर काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु तुम्ही जर अपग्रेड करू शकत असाल, तुम्ही स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा लर्निंग करता तेव्हा जरी अपग्रेड करू शकत असाल तर करणं जास्त फायद्याचं आहे. का? तर मोबाईलवरती चार्ट आपल्याला शिकायचा असतो आणि चार्ट शिकण्यासाठी मोबाईलचा वापर मला नाही वाटत की व्यवस्थित पद्धतीने चार्ट शिकता येऊ शकतो. हा, ऑर्डर पंच तुम्ही करू शकता, परंतु जे नॉलेज आपल्याला मार्केटचं घ्यायचं आहे ते मोबाईलवरती नाही घेता येणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन असाल, हा याच्यावरती स्टार्टिंगला तुम्ही अभ्यास करत असाल, लर्निंगकडे फोकस करत असाल तर स्टार्टिंगला तुम्ही मोबाईल यूज करू शकता. परंतु एक वेळ अशी येणार आहे की तिकडे आपल्याला लॅपटॉप किंवा कम्प्युटर किंवा एखाद्या मोठ्या स्क्रीनवरती शिफ्ट होणं हे गरजेचं पडणार आहे. त्याच्यामुळे माझी देखील सुरुवात मोबाईलवरनच झाली होती. परंतु हळूहळू हळूहळू अपग्रेड करत जाणं गरजेचं असतं आणि ते का असतं मी तुम्हाला आता सांगणार आहे. ओके. तर मोबाईल प्रत्येकाकडे असतो, प्रत्येक जण याच्यात करू शकता, परंतु मी सांगेल की थोडंसं अपग्रेड करून एखादा लॅपटॉप वगैरे इकडे जर तुम्ही शिफ्ट झाला तर जास्त फायद्याचं ठरेल, जास्त तुम्हाला मार्केटचं लर्निंग व्यवस्थित पद्धतीने करता येईल. ओके. आता मोबाईलमध्ये माझी देखील सुरुवात झाली होती, परंतु मी काही दिवसानंतर मोबाईलला बाजूला ठेवलं आणि एका कम्प्युटरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि तो साधारण काळ जो होता तो 2014-2015चा काळ होता. आणि त्याच्या आधी पूर्णतः मी मोबाईलमध्ये शिकण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मोबाईलमध्ये काही शिकता येत नाही, ही फॅक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर एक कम्प्युटरमध्ये अपग्रेड केलं, त्याला वापरलं. आता कम्प्युटर हा घरी असतो, परंतु आपल्याला काही गोष्टी असतात की फिरावं लागतं, ट्रॅव्हलिंग करावं लागते, काही काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं. त्याच्यामुळे मग मी एका लॅपटॉपवरती शिफ्ट झालो. कम्प्युटर होताच घरी, परंतु हा जो लॅपटॉप होता साधारण HP चा गेमिंग लॅपटॉप आहे आणि पॉवरफुल लॅपटॉप होता, जेणेकरून बाहेर जर गेलो आपण
तर या लॅपटॉप मधनं चार्ट बघता येतील, ट्रेडिंग शिकता येईल, ट्रेडिंगचे ट्रेड आहेत ते पंच करता येतील. ओके, ते अशा पद्धतीने लॅपटॉप आहे. साधारण जर बघितलं तर गेमिंग लॅपटॉप होता साधारण 70,000 पर्यंत होता, परंतु इतकं इन्व्हेस्ट करायची गरज नाही. बेसिक जरी तुम्हाला लॅपटॉप मिळाला, त्याच्यावरती एक स्क्रीन असेल चांगली, तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावरती मार्केट शिकता येत असेल, तितकं जरी वापरला तरी हरकत नाही. 30-35 हजार पर्यंत एक चांगला लॅपटॉप येऊन जातो. जर तुमची फायनान्शियल कंडिशन अजूनही खराब असेल स्टार्टिंगला, जी प्रत्येकाची असते, ऑलमोस्ट लोकांची असते, तुम्ही सेकंड हँडचा देखील विचार करू शकता. परंतु एका मोठ्या स्क्रीनवरती चार्ट बघता येईल याचा बंदोबस्त नक्की झाला पाहिजे. ओके, सो त्याच्यानंतर जर बघितलं तर हा लॅपटॉप अजूनही चालू आहे. अजूनही मी ट्रॅव्हलिंग करताना याचा मोस्टली उपयोग करतो आणि फर्स्ट क्लास चालतो. आता जो जुना कम्प्युटर होता तो प्रत्येकाला लाईफ आहे, तर त्याची लाईफ संपली आणि त्याच्यानंतर मी इकडे हा एक बिस्ट कम्प्युटर घेतला, जो साधारण जर बघितलं त्याचे जर कंपोनंट जर बघितले तर खूप हेवी आहेत. आता तुम्हाला खूप हेवी घेण्याची काहीही गरज नाही. आता मी का सांगतो मी हेवी का घेतला होता, कारण की माझे भाचे मंडळी आहेत, ते थोडेसे कॉलेजमध्ये आहेत, कोणी शाळेत आहेत आणि घेणारच आहे मामा कम्प्युटर, तर मग थोडासा गेमिंग ह्या त्या गोष्टी ते तुम्हाला माहिती आहे आता चालू आहे सगळं, तर त्याच्या उद्दिष्टाने देखील घेतलेला आहे. आणि त्याच्यासोबत बघा इकडे असताच चालू इकडे हे काय, मला जास्त काय त्याच्यात माहिती नाही गेमिंग मधलं, पण त्यांना भरपूर माहिती आहे. हे कंट्रोलर आहे आणि ते कधी सुट्टी असेल तर आल्यानंतर खेळत असतात. परंतु आता हा कम्प्युटर आहे, इतका हेवी पॉवरफुल कम्प्युटर याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही एक बेसिक जर कम्प्युटर घेतला तरी त्याच्यात चालून जाणार आहे. फक्त स्क्रीन चांगली ठेवा. स्क्रीन थोडी मोठी असेल तरी हरकत नाही. आता किती स्क्रीन वापरायला पाहिजे हा देखील एक मोठा क्वेश्चन असतो. स्टार्टिंगला एक स्क्रीन वापरत असेल काहीही प्रॉब्लेम नाही, काहीही नाही, एकदम कम्फर्टेबल तुम्ही त्याच्यावरती चार्ट रीड करू शकता. परंतु जर 2 स्क्रीन वापरल्या तर जास्त कम्फर्टेबल अजून तुम्हाला मिळणार आहे, कारण की इकडे तुम्ही चार्ट बघू शकता, वेगवेगळे चार्ट बघू शकता. ह्या स्क्रीन मध्ये तुम्ही 4 चार्ट बघू शकता, तिकडे आणखी 2 चार्ट बघू शकता. म्हणजे साधारण ऍट ए टाइम तुम्ही 6 ते 7 चार्ट इझिली बघू शकता. त्याच्यामुळे तुम्ही जर 2 स्क्रीन घेऊ शकत असाल तर नक्की घेऊ शकता. आणि आता हा कम्प्युटरचा जर याचं कंपोनंट सांगायचं झालं तर याचं ग्राफिक्स कार्ड खूप हेवी आहे. ओके, थोडे 2-3 गोष्टी सांगतो, कारण की काही लोक असतात ते गेमिंग पण करतात, आपल्या चॅनलवरती देखील कमेंट करतात. साधारण मला वाटतं 780 Ti चं ग्राफिक्स कार्ड आहे. त्या काळात भरपूर महाग होतं ते, म्हणजे 1 लाखापेक्षा पुढेच होतं. आणि जो प्रोसेसर आहे तो रायझन 5800X असं काहीतरी आहे. साधारण याला 2 वर्ष झालेले आहे. 2 वर्षाची कंपनी मी तुम्हाला सांगतो. मदरबोर्ड पण तो ऍसूसचाच आहे. ऑलमोस्ट हा ऍसूसचाच बिल्ड आहे सगळं. ओके, सो हा एक कम्प्युटर आहे, ही एक स्क्रीन आहे, जिकडे आता पण बीटीसीचा चार्ट ओपन आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक छोटासा साऊंड आहे, की काही जेव्हा तुम्ही ट्रेडर आहात किंवा काय असं छोटासा साऊंड जरी असलं, साऊंड बार जरी असलं तरी हरकत नाही. खूप मोठं साऊंड पाहिजे आणि इतकं काही गरज नसते. कामापुरत्या गोष्टी पाहिजे, कामापुरत्या, ज्याने आपलं काम झालं पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला फ्री टाइम मिळतो तेव्हा तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून देखील वापरू शकता. त्यामुळे इकडे एक साऊंड बार आहे हा छोटासा. ओके, ट्रायबिटचा आहे हा, जबरदस्त साऊंड बार आहे. ओके, हा जो मॉनिटर आहे हा LGचा आहे. आता तुम्हाला सांगितलं हा थोडासा गेमिंग कम्प्युटर आहे, त्यामुळे हा मॉनिटर देखील 4Kचा आहे. 4K 144 हर्ट्झचा आहे, म्हणजे हा गेमिंग मॉनिटर आहे. हा देखील बऱ्यापैकी कॉस्टली आहे. इतकं कॉस्टली तुम्हाला घेण्याची गरज नाही. तुम्हाला जर वाटतं तुम्ही थोडंफार गेमिंग पण करू शकता तर नक्की करू शकता, हरकत नाही. परंतु जर तुम्ही फक्त तुमचा फोकस ट्रेडिंग असेल तर मग तुम्ही नॉर्मल मॉनिटर देखील घेऊ शकता. आता हा मॉनिटर मी फक्त जे लोकांना गेम खेळायचे आणि ते खेळतात इथे त्यांच्यासाठी मी घेतलेला आहे. आणि मला फक्त स्क्रीन म्हणूनच उपयोग होतो. मला कुठली गेम बिम काही खेळत नाही. कधी कधी वाटलं तर करतो ट्राय. ओके, आता सेकंड जो मॉनिटर आहे, ओके, हा जो मॉनिटर आहे हा आहे सॅमसंगचा आणि हा साधारण 2014चा मॉनिटर आहे. आणि हा छोटासा मॉनिटर आहे, जो तुम्हाला मी सांगितलं ना आधीचा जो कम्प्युटर होता तो कम्प्युटरचा फक्त मॉनिटर शिल्लक राहिले, त्याच्यामुळे तो देखील मी यूज करतोय. आता मी याच्या कम्पेअरला सेम मॉनिटर आणखी एक सुद्धा घेऊ शकलो असतो, परंतु जिथे आवश्यकता आहे तिथेच पैसे नासवायचे, कुठेही वेस्ट मनी करायचा नाही. त्याच्यामुळे हा एक मॉनिटर आहे. जसं करून 2 मॉनिटरचा सेटअप आपल्या इकडे तयार आहे. आता तुम्हाला माहिती आहे आपण युट्यूब व्हिडिओ देखील बनवतो, तर त्याच्यासाठी हा एक चांगला माईक आहे. फिफाईनचा साधारण 5 ते 6 हजाराला मिळाला होता. आणि फिफाईनचा माईक आहे. आणि इकडे छोटासा वेब कॅम आहे, तो पण साधारण 1,5-2 हजाराचा आहे. इतकं काही स्ट्रॉंग
मला 4Kचं असं काही लागत नाही. त्याच्यामुळे जी गोष्टी व्यवस्थित त्याची व्हॅल्यू आहे तेवढी व्हॅल्यू निघते, बस झालं. ओके, तर माईक, वेबकॅम. आता खूप लोकांचं असतं की युट्यूब व्हिडिओ बनवताना मी पेन आणि लिहितो, तर ते कशावर लिहितो? हा एक वॅकमचा पॅड आहे, याच्यावरती लिहिल्यानंतर ते तुम्हाला दिसतं की ते युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघत असेल, तुम्ही अनालिसिस करताना मी प्राइस टाकतो त्यावेळेस हा एक वेबकॅमचा पॅड आहे आणि त्याची पेन्सिल आहे. ओके, बाकी हा एक झेब्रॉनिकचा माऊस आहे, कीबोर्ड आहे, झेब्रॉनिकचा सेटअप आहे थोडक्यात. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर जी काही प्राइस असेल ते आहे. मला काही प्राइस सांगून तुम्हाला हे सांगायचं नाही की किती मोठा सेटअप माझा बघा, असं काही नाहीये. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही बघत असाल, तुम्ही काही काही लोकांचे सेटअप बघत असाल की इकडे वेगळी RGB लाईट आहे, इकडे अशा लाईट आहे. त्याची काही गरज नाही. हा, तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला तो झोन आवडत असेल, तर तुम्ही नक्की करू शकता. परंतु मला प्युअरली एक चांगला सेटअप करायचा होता, तर या पद्धतीने केलेला आहे. आणि एक चांगला असा टेबल तुमच्याकडे पाहिजे. ओके, एक जो डेस्क आहे, आपण डेस्क म्हणू शकतो. आता हा बघा, जवळजवळ 6 फुटाचा, 5.5 फुटचा डेस्क आहे आणि याची जर अशी आपण मोजलं तर जवळजवळ 2.5 फुटाचा आहे. तर 5.5 बाय 2.5चा मोठा असा टेबल आहे. टेबल वापरा, तुमच्याकडे जी पण गोष्ट असेल, फक्त चांगला सरफेस असेल जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटेल. तर या पद्धतीने जो आपला सेटअप आहे, आय होप तुम्हाला खूप गोष्टी यातनं बघायला मिळाल्या असतील. समजलं असं की कुठल्या गोष्टीची गरज आहे, त्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहे. विनाकारण जी गोष्ट लागत नाही ती तुमच्या टेबलवरती आणून ठेवायची नाही. कधी पण गोष्ट बघा, तुम्ही फायनान्स मध्ये काम करताय, तर जिथे इन्व्हेस्ट करायचे तिथेच इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. विनाकारण कुठल्याही गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं काही लॉजिकल नाही. मला खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या करू शकत होतो मी, जे लाईट लावू शकत होतो, आणखी वेगवेगळे लाईट लावू शकत होतो, जेणेकरून मूड क्रिएट होईल चांगला. गेमिंग सेटअप करू शकत होतो मोठा, परंतु त्याची मला इतकीशी गरज नाहीये. मला एक क्लीन आणि सुटसुटीत सेटअप पाहिजे होता, तो मी इकडे क्रिएट केलेला आहे. हा, थोडस मशीन तयार करताना थोडस त्याची व्हॅल्यू आहे ती वाढली, कारण की तुम्हाला सांगितलं की जे माझे काही भाचे आहेत त्यांना लागतं खेळायला, त्यामुळे ते मी थोडस इकडे थोडस ऍडव्हान्स लेवलवरती घेऊन गेलो त्याला. बाकी मला याचा इतका काही उपयोग होत नाही. मला नॉर्मल लॅपटॉप जरी मिळाला तरी मी त्याच्यात देखील करतो, स्क्रीन मिळाली त्याच्यात देखील करतो. म्हणजे बाहेर ट्रॅव्हलिंगला कुठं असेल तर मी मोस्टली लॅपटॉपचाच यूज करतो. घरी असेल निवांत आपलं बसून मस्त वेगळी आपल्याला इकडे चार्ट अनालिसिस करता येतं. ओके, आय होप तुम्हाला या व्हिडिओचा बऱ्यापैकी बघून काहीतरी शिकायला मिळालं असेल. आणि इम्पॉर्टंट गोष्ट की मोबाईलवरती कमी करा, एखादा छोटासा लॅपटॉप किंवा स्क्रीनचा विचार नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.